नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। मित्रांनो, आज 17 सप्टेंबर आणि आज आपण जे काही डेली आपलं करंट अफेअर्स आहे तर त्याचा अभ्यास करणार आहोत। हे लेक्चर खरंच हेल्पफुल जर तुम्हाला वाटत असेल तर लेक्चरला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ जे आहे तर ते तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करत चला, जेणेकरून त्यांना पण कळेल की अभ्यास मित्रावर डेली चालू घडामोडीचे लेक्चर आयोजन करण्यात येत आहे। बघा मित्रांनो, आपण कंबाईन साठी एक फाउंडेशन बॅच सुरू केलेली आहे। ज्या बॅचचे डेमो लेक्चर आम्ही YouTube वर अपलोड केलेले आहे ते तुम्ही बघू शकता। लाईव्ह सुद्धा आपण घेतलेले। आज सुद्धा एक सेशन जे आहे ते बरोबर 9 वाजता लाईव्ह असणार आहे, ठीक आहे। तर ते सेशन तुम्ही नक्की बघा। या बॅच मध्ये स्टेट बोर्डचे लाईव्ह रेकॉर्डेड लेक्चर सुरू आहे। बघा, मी ऑलरेडी आता इयत्ता 9वीचं जुनं भूगोलाचं जे काही स्टेट बोर्ड आहे ते रेकॉर्ड करून पूर्ण त्याचे लेक्चर अपलोड केलेले। ज्यांनी बॅच परचेस केली त्यांनी पूर्णपणे हे सेशन बघायचे आहे, ठीक आहे। या बॅच मध्ये डिजिटल नोट्स सुद्धा तुम्हाला मिळणार आहे, परीक्षेच्या अगोदर टेस्ट सिरीज सुद्धा मिळणार आहे। त्याचबरोबर रेल्वे भरतीसाठी आपण बॅच सुरू करत आहोत। 20 तारखेपासून याचे जे लेक्चर आहे ते सुरू होणार आहे। बघा, ही एक लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच असणार आहे। केंद्र सरकारच्या परीक्षेमध्ये आपल्याला मराठी विद्यार्थ्यांचं प्रमाण वाढवायचे आणि त्यासाठी या बॅचची फी फक्त आणि फक्त 799 रुपये ठेवलेली आहे। पण तुम्हाला त्यासाठी आम्ही एक 100 कुपन उपलब्ध करून दिलेले आहे। बघा, बॅच ॲप मध्ये फी तुम्हाला 1598 दिसेल, त्यासाठी तुम्हाला RRB 50 नावाचं कुपन यूज करायचंय। ही फी 799 होऊन जाईल, ठीक आहे। तर हे कुपन बॅचवर क्लिक करून तिथे अप्लाय करा, एकदम फी कमी होऊन जाईल आणि मग 100 विद्यार्थ्यांना हे 100 कुपन जे आहे ते पहिले 100 विद्यार्थ्यांना देण्यात आलेले। बघा मित्रांनो, BMC भरतीसाठी आपण बॅच सुरू केलेली आहे। ही सुद्धा लाईव्ह प्लस रेकॉर्डेड चे लेक्चर सुरू आहे। आपल्या अभ्यास मित्राच्या क्लास नोट सुद्धा आहेत। या सगळ्या गोष्टी आपल्या अभ्यास मित्र ऍप्लिकेशन मध्ये तुम्हाला मिळणार आहे। त्याचबरोबर टेलिग्राम चॅनलवर वेळोवेळी आम्ही गायडन्स करत असतो। त्याचबरोबर प्रत्येक लेक्चरच्या लिंक शेअर करत असतो, तर त्या तुम्ही तिथे बघत चला। आणि त्याचबरोबर आपलं इंस्टाचं पेज आहे त्याला सुद्धा फॉलो करून ठेवा। आज आपण 17 सप्टेंबर रोजीचं करंट अफेअर्स जे आहे ते अभ्यासणार आहोत। आता आजचा दिन विशेष काय हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे। आज नेमकं एक विशेष असा दिन आहे, तो नेमकं काय हे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे, ठीक आहे। आज मी नाही सांगणार, उद्या मी त्यावर क्वेश्चन घेईन। तर बघा मित्रांनो, इथं बघा पहिला क्वेश्चन काय आहे। भारत सरकारने सप्टेंबर 2024 मध्ये कोणत्या ठिकाणाचं नाव बदलून श्री विजयपुरम असं केलेलं आहे? तर मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन या कॅटेगरीमध्ये आपण याला टाकूया। बघा मित्रांनो, श्री विजयपुरम, ठीक आहे, श्री विजयपुरम असं अलीकडे नाव करण्यात आलेलं आहे। अंदमान निकोबारची राजधानी जी आहे पोर्ट ब्लेअर, त्याचं अलीकडे नामांतरण जे आहे श्री विजयपुरम असं करण्यात आलेलं आहे, ठीक आहे। तर अत्यंत महत्वाचा क्वेश्चन। बघा मित्रांनो, इंग्रजांनी भारतावर राज्य केलं आणि तेव्हा त्यांनी नाव जे आहे तर ते भारतातील ठिकाणांना दिले। आता सध्याच्या सरकारचा उद्देश असा आहे की जे काही इंग्रजांचं जे काही शासन होतं त्यांनी जे काही नावं दिले तर ती नावं बदलून आता आपण भारतीय परंपरेनुसार जी नावं होती ती नावं आता द्यायची आहे। आणि त्यामुळे पोर्ट ब्लेअरचं नाव बदलून आता आपण श्री विजयपुरम असं केलेलं आहे, ठीक आहे। तर बघा मित्रांनो, अंदमान निकोबार बेटाची राजधानी आहे जी आहे पोर्ट ब्लेअर, तिचं नाव आता श्री विजयपुरम असं करण्यात आलेलं आहे। गुलामगिरीच्या सर्व प्रतीकांपासून मुक्त करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेने प्रेरित होऊन गृह मंत्रालयाने हा निर्णय घेतलेला आहे, ठीक आहे। मग आता इथं बघा, आपण अंदमान निकोबार बेटावरील जे काही 3 बेट आहे त्यांचं नाव यापूर्वीच 2018 मध्ये चेंज केलं होतं। आता राजधानीचं नाव चेंज केलं, 2018 मध्ये 3 बेटांचं नाव बदललं होतं। जसं की हॅवलॉक बेट जे आहे त्याचं नाव स्वराज्य बेट केलं होतं, नील बेटाचं नाव शहीद बेट केलं होतं आणि रॉस बेटाचं नाव नेताजी सुभाषचंद्र बोस बेट केलं होतं। यानंतर पुढे जाऊया। अंदमान निकोबार बेट जे आहे ते भारताचा एक केंद्रशासित प्रदेश आहे, ठीक आहे। भारताचा काय एक केंद्रशासित प्रदेश आहे, ज्याची स्थापना 1 नोव्हेंबर 1956 रोजी करण्यात आली होती। याची राजधानी आहे आता विजयपुरम म्हणजे पोर्ट ब्लेअर आणि इथले जे काही गव्हर्नर आहे, ठीक आहे, लेफ्टनंट गव्हर्नर ते आहे देवेंद्र कुमार जोशी। आता मित्रांनो, तुम्हाला असाही क्वेश्चन विचारला जातो की जे काही अंदमान निकोबार बेट आहे, अंदमान आणि निकोबार बेट जे आहे तर त्यांना वेगळं करणारं चॅनल कोणतं आहे असा प्रश्न विचारला जातो। तर ते आहे मित्रांनो 10 डिग्री चॅनल, ठीक आहे। 10 डिग्री चॅनल जे आहे ते अंदमान आणि निकोबार बेटांना वेगळं करणारी रेषा आहे। तर हा एक मुद्दा आपल्याला इथे लक्षात ठेवायचा आहे। यानंतर पुढे जाऊया। दुसरा क्वेश्चन आहे, ब्रिक्स लिटरेचर फोरम 2024 कुठे आयोजित करण्यात आलं? तर साहित्याशी संबंधित एक परिषद जी आहे ब्रिक्स या संघटनेची, तिचं आयोजन अलीकडे कझान रशियामध्ये करण्यात आलेले। कुठे करण्यात आलेले मित्रांनो? कझान रशिया। तर बघा मित्रांनो, कझान रशिया या ठिकाणी ब्रिक्स काय आयोजित करण्यात आलेले लिटरेचर फोरम
त्यासाठी भारताचे साहित्य अकादमीचे अध्यक्ष माधव कौशिक आणि साहित्य अकादमीचे सचिव श्रीनिवासन, डॉक्टर के श्रीनिवासन हे दोघंही उपस्थित होते. याची थीम काय होती, तर याची थीम होती वर्ल्ड लिटरेचर इन द न्यू रियालिटी, डायलॉग ऑफ ट्रेडिशन, नॅशनल व्हॅल्यूज अँड कल्चर. तर अशी याची थीम होती. यानंतर पुढे जाऊया मित्रांनो. तिसरा क्वेश्चन, अल्जेरियामध्ये भारताचे पुढील राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली. तर अल्जेरियामध्ये भारताचे पुढील राजदूत बनलेले आहे स्वाती विजय कुलकर्णी. तर हा क्वेश्चन आपल्याला येऊ शकतो. मराठी बघा, स्वाती विजय कुलकर्णी, आणि ते कोणत्या देशाचे राजदूत बनलेले आहे, तर अल्जेरियामध्ये त्यांची ॲज अ राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे भारत सरकार मार्फत. बघा मित्रांनो, स्वाती विजय कुलकर्णी जे आहे ते अल्जेरियातील भारताचे राजदूत बनलेले आहे. अल्जेरिया आफ्रिकेतील एक देश आहे. अल्जियर्स ही तिथली राजधानी आहे आणि अल्जेरियन दिनार हे तिथलं चलन आहे आणि अब्दुल माजिद तेब्बेने हे तिथले राष्ट्रपती आहे. त्यानंतर चौथा क्वेश्चन, इंटरनॅशनल हॉकी फेडरेशनच्या अध्यक्षपदी कोणाची फेर निवड झाली आहे. तर इंटरनॅशनल हॉकी फेडरेशनचे अध्यक्ष होते मित्रांनो मोहम्मद तय्यब इकराम. आता तेच परत त्यांची निवड ॲज अ अध्यक्ष म्हणून करण्यात आलेली आहे. तर इंटरनॅशनल हॉकी फेडरेशनचे अध्यक्ष कोण आहे, मोहम्मद तय्यब इकराम. तर हे नाव आपल्याला लक्षात ठेवायचं. बघा, कोणत्याही एक्झाम मध्ये आपल्याला हा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. एमपीसी असू द्या किंवा एमपीएससी मार्फत कंबाईन ग्रुप बी, ग्रुप सी, त्यानंतर क्लास 1, त्याचबरोबर सरळ सेवेची कोणतीही पोस्ट असू द्या, कुठेही असे क्वेश्चन जे आहे ते आपल्याला विचारले जाऊ शकतात. तर आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनचे परत अध्यक्ष कोण बनलेले, मोहम्मद तय्यब इकराम. हे आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघ जो आहे त्याची स्थापना 7 जानेवारी 1924 रोजी झाली होती आणि याचं मुख्यालय लॉसेने स्वित्झर्लंड या ठिकाणी आहे. पाचवा क्वेश्चन, कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीज ग्रीन बिझनेस सेंटर. ठीक आहे, आता ही एक संस्था आहे. यांनी काय केलं, या संस्थेमार्फत या संघटनेमार्फत, ही एक संघटना आहे, या संघटनेमार्फत सलग 6व्या वर्षी नॅशनल एनर्जी लीडर अवॉर्ड कुणाला देण्यात आला. या संघटनेमार्फत देण्यात येणारा नॅशनल एनर्जी लीडर अवॉर्ड 2024 ने कोणाला सन्मानित करण्यात आलं. तर बघा मित्रांनो, प्रश्न समजून घेऊ. कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीज ग्रीन बिझनेस सेंटर तर्फे सलग 6व्या वर्षी नॅशनल एनर्जी लीडर अवॉर्ड 2024 ने कोणाला सन्मानित करण्यात आलं. तर बघा मित्रांनो, RINL ला सन्मानित करण्यात आलं. तर राष्ट्रीय इस्पात निगम लिमिटेड यांना अलीकडे जो काही मित्रांनो नॅशनल एनर्जी लीडर अवॉर्ड जो आहे तो मिळालेला आहे. एवढी इन्फॉर्मेशन आपल्यासाठी सफिशियंट आहे आणि सलग 6व्या वर्षी मिळाला. बघा मित्रांनो, राष्ट्रीय इस्पात निगम लिमिटेड जी आहे त्याची स्थापना 18 फेब्रुवारी 1982 रोजी करण्यात आली होती. याचं मुख्यालय विशाखापट्टणम आंध्र प्रदेश या ठिकाणी आहे आणि अध्यक्ष आणि MD आहे अतुल भट्ट. यानंतर 6वा क्वेश्चन, मतदार जागृतीसाठी कोणत्या पॅरालिम्पिक खेळाडूला ECI म्हणजे इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने नॅशनल PWD आयकॉन म्हणून घोषित केला आहे. तर बघा मित्रांनो, मतदार जागृतीसाठी आता जम्मू काश्मीरमध्ये इलेक्शन होणार आहे आणि जम्मू काश्मीरमध्ये होणाऱ्या इलेक्शनसाठी मतदार जागृती करण्यासाठी, मतदान जागृती करण्यासाठी मतदान आपण का करायला पाहिजे ही जनजागृती करण्यासाठी इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने राष्ट्रीय आयकॉन म्हणून नॅशनल PWD आयकॉन म्हणून कोणाची नियुक्ती केलेली आहे, राकेश कुमार आणि शीतल देवी या दोघांचीही नियुक्ती जी आहे ती करण्यात आलेली आहे. 1 आणि 2 तिसरा पर्याय आपल्याला निवडावा लागणार आहे. दोन्ही पण धनुर्विद्येशी संबंधित आहे. बघा, पॅरालिम्पिक मध्ये अलीकडे यांनी आपल्याला मेडल जे आहे ते मिळवून दिलेले आहे आणि दोघंही जम्मू काश्मीरचे आहे. बघा, जम्मू काश्मीरमध्ये होणाऱ्या निवडणुकांसाठी यांना PWD आयकॉन म्हणून घोषित करण्यात आलेला आहे इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया मार्फत. 7वा क्वेश्चन, इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर परिषद स्पेक्ट्रम 2024 कुठे आयोजित करण्यात आली. आता बघा मित्रांनो, इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर परिषद, ठीक आहे, तिचं नाव काय असं सुद्धा विचारलं जाऊ शकतं. तर स्पेक्ट्रम हे तिचं नाव आहे. स्पेक्ट्रम 2024 कुठे आयोजित करण्यात आली. तर बघा मित्रांनो, स्पेक्ट्रम 2024 जी आहे ती नवी दिल्ली भारतामध्ये आयोजित करण्यात आलेली आहे. ठीक आहे, याची थीम काय होती, तर EW म्हणजे इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर ट्रेंड्स, टेक्नॉलॉजीज अँड मेंटेनन्स चॅलेंज अशी याची थीम होती. यानंतर पुढे जाऊया. 8वा क्वेश्चन, ईशान्य भारताचा प्रचार करण्यासाठी अष्टलक्ष्मी महोत्सव वेबसाईट कुणी सुरू केली. तर अष्टलक्ष्मी महोत्सव म्हणजे काय, तर ईशान्य भारतातील जे काही 8 राज्य आहे, ठीक आहे, 7 सिस्टर अँड 1 ब्रदर आपण त्यांना म्हणतो, जे काही 8 राज्य आहे तर त्यांचं जास्तीत जास्त लोकांपर्यंत त्यांची माहिती पोहोचवण्यासाठी त्या 8 राज्यांची तर एक वेबसाईट जी आहे अलीकडे अष्टलक्ष्मी महोत्सव या नावाने ज्योतिरादित्य सिंधिया यांनी त्या वेबसाईटचं उद्घाटन जे आहे ते केलेलं आहे. बघा मित्रांनो, ज्योतिरादित्य सिंधिया
हे पूर्वोत्तर क्षेत्र विकास मंत्री आहे, ठीक आहे. त्याचबरोबर ते केंद्रीय दळणवळण मंत्री सुद्धा आहे. त्यामुळे त्यांनी अष्टलक्ष्मी महोत्सव नावाची वेबसाईट जी आहे ती लॉन्च केलेली आहे. ही या वेबसाईटचं लॉन्चिंग जे आहे ते भारत मंडपम नवी दिल्ली या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. आता 8 राज्यांमध्ये कोणती राज्य आहे बघा मित्रांनो, अरुणाचल प्रदेश, आसाम, मणिपूर, मेघालय, मिझोरम, नागालँड, त्रिपुरा आणि एक सिक्कीम. तर ही 8 राज्य आहेत. यानंतर पुढे जाऊया. 9वा क्वेश्चन, इम्पॉर्टंट क्वेश्चन. आपण याला मोस्ट इम्पॉर्टंट कॅटेगरीमध्ये टाकूया मित्रांनो, कारण आपल्याला परीक्षेमध्ये डायरेक्ट हा विचारला जाऊ शकतो, ठीक आहे. मी प्रत्येक लेक्चर मधून 2 ते 3 क्वेश्चन असे सांगतो की जे खूपच इम्पॉर्टंट असतात. मग त्यातला हा क्वेश्चन आहे, पहिल्या खासगी स्पेस वॉक साठी पोलारिस डॉन मिशन कुणी सुरू केलं? स्पेस वॉक काय असतो, तर अवकाशामध्ये जाणं, ठीक आहे. अवकाशामध्ये जाणं आणि तिथं जाऊन काय करणं, तर स्पेसमध्ये जे काही यान असतं तर ते यानाला समजून केबल वगैरे बांधून अवकाशामध्ये, जसं आपण पाण्यात पोहतो तसं अवकाशामध्ये तरंगणं, ठीक आहे. तर त्याला म्हटलं तर स्पेस वॉक. मग हा स्पेस वॉक स्पेस एक्स संस्थेमार्फत आयोजित केला जाणार आहे किंवा त्यांनी पोलारिस डॉन मिशन सुरू केलेलं आहे. या अंतर्गत 4 अंतराळवीरांना अवकाशामध्ये पाठवलं जाणार आहे, ज्यामध्ये एक ऑलरेडी बिझनेसमॅन आहे, करोडपती, जेरड इसाकमन, ठीक आहे. तर जेरड इसाकमन आणि इतर 3 अंतराळवीर आपण जर बघितलं तर पोलारिस डॉन मिशन अंतर्गत स्पेस मध्ये जाणार आहे. स्पेस मध्ये ते स्पेस वॉक करणार आहे. पृथ्वीपासून जवळपास ते 1400 किलोमीटर अंतरावर जाणार आहे. बघा मित्रांनो, हा एक विक्रमच होणार आहे, कारण आपण लास्ट टाइम पृथ्वीपासून सगळ्यात जास्त अंतर कधी गेलो, म्हणजे सगळ्यात जास्त अंतरावर कधी गेलो होतो, तर ते वर्ष होतं 1972. अपोलो मून मिशन कार्यक्रमाअंतर्गत आपण जेव्हा चंद्रापर्यंत गेलो होतो, तेव्हापासून आपला मानव जो आहे तो इतकं दूर गेलेलाच नाहीये, ठीक आहे. आता आपण जर बघितलं तर आपण 1400 किलोमीटर पृथ्वीपासून दूर जाणार आहोत. हे दुसरं सगळ्यात लांब अंतर असेल की जिथपर्यंत मानव जाणार आहे. त्यामुळे आपल्याला खासगी स्पेस वॉक असणार आहे. बघा मित्रांनो, खासगी कंपनीनं हा स्पेस वॉक आयोजित केलेला आहे. ही पण खूप मोठी गोष्ट आहे. नासाच्या स्थापनेला जवळपास बघितलं तर 60 ते 70 वर्ष झाले. इस्रोच्या स्थापनेला जर बघितलं जवळपास 50 वर्ष झालेले. मग बघा मित्रांनो, एक स्पेस एक्स नावाची कंपनी आहे एलॉन मस्क यांची, तिची स्थापना 2002 साली झाली. 22 वर्ष हिला कंप्लीट झालेले आणि हिने अशा प्रकारचे मिशन जे आहे ते सुरू केलेले आहे. मुख्यालय कॅलिफोर्नियामध्ये आहे आणि एलॉन मस्क त्याचे सीईओ आहे. यानंतर राष्ट्रीय हिंदी दिवस 2024 कधी साजरा केला जातो? तर बघा मित्रांनो, राष्ट्रीय हिंदी दिवस 2024 कधी साजरा करण्यात आला असा क्वेश्चन पाहिजे होता. हा मित्रांनो 14 सप्टेंबर रोजी सेलिब्रेट करण्यात आला राष्ट्रीय हिंदी दिवस. बघा मित्रांनो, 14 सप्टेंबर हा जो दिवस आहे तर 1949 रोजी संविधान सभेने हिंदीला केंद्र सरकारची अधिकृत भाषा म्हणून स्वीकारण्याचा निर्णय घेतला होता. 14 सप्टेंबर का सेलिब्रेट करण्यात येतो, तर 14 सप्टेंबर 1949 ला संविधान सभेने हिंदीला केंद्र सरकारची इंग्रजी सोबत अधिकृत भाषा म्हणून निवडण्याचा जो निर्णय आहे तो घेण्यात आला होता. या उद्देशाने हा जो दिवस आहे हा 1953 पासून सेलिब्रेट करण्यात येतो, ठीक आहे. 1953 पासून सेलिब्रेट करण्यात येतो. यानंतर पुढे जाऊया. जास्कर महोत्सव 2024 कुठे साजरा करण्यात आला? बघा, जास्कर नावाची एक तुम्ही नदी ऐकली असेल, ठीक आहे. त्याचबरोबर जास्कर नावाचा अलीकडे एक जिल्हा सुद्धा बनवण्यात आलेला आहे आणि तो जिल्हा लडाख मध्ये बनवण्यात आलेला आहे. लडाख मध्ये अलीकडे नवीन 5 जिल्हे जे आहे ते बनवण्यात आलेले. पहिले 2 जिल्हे होते त्या ठिकाणी, ठीक आहे. ते 2 जिल्ह्याची नावं तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा. अलीकडे तिथे 5 नवीन जिल्हे बनवले जाते, त्यापैकी जास्कर एक आहे आणि जास्कर जिल्हा बनवला जातोय. याच्या निमित्तानं एक 2 दिवसीय महोत्सव जो आहे तो आयोजित करण्यात आलेला आहे, ठीक आहे. आता या महोत्सवाचं जे काही उद्घाटन आहे ते लडाखचे नायब राज्यपाल जे आहे बीडी मिश्रा यांनी केलेलं आहे, ठीक आहे. लडाखची जी काही संस्कृती वगैरे असेल तर ती या महोत्सवाच्या स्वरूपामधून दाखवली जाईल. आता बघा, जास्कर महोत्सव जो आहे याची 9वी आवृत्ती आहे आणि आपण असं म्हणूया की जास्कर जिल्हा निर्माण करण्यात आल्यानंतरची ही पहिली आवृत्ती आहे, ठीक आहे. तर हा मुद्दा आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. तर जास्करला अधिकृतपणे जिल्हा घोषित केल्यानंतर प्रथमच हा महोत्सव जो आहे तो आयोजित करण्यात आलेला आहे. एकूणातील 9वी आवृत्ती आणि असं मला सांगायचं होतं की जास्कर जिल्हा घोषित करण्यात आल्यानंतरची पहिली आवृत्ती जी आहे मोठ्या धुमधडाक्यात तो जिल्हा बनल्यानंतर हा उत्सव सेलिब्रेट केला जातोय. 12वा क्वेश्चन, टाइम मासिकाच्या 2024 मधील जगातील सर्वोत्तम कंपन्यांच्या यादीत कोणती भारतीय कंपनी अव्वल आहे? तर बघा मित्रांनो, जगातील सगळ्यात सर्वोत्तम कंपन्यांमध्ये 1 नंबरला ऍपल, ठीक आहे. ऍपल कंपनी तुम्हाला सगळ्यांनाच माहित असेल मोबाईलची, ती 1 नंबरला आहे आणि भारताची 1 नंबरची कंपनी आहे मित्रांनो HCL टेक्नॉलॉजी.
जी या यादीमध्ये 112व्या क्रमांकावर, कितव्या क्रमांकावर आहे, 112व्या क्रमांकावर. ठीक आहे. परीक्षेत प्रश्न आला तर तुम्ही रिलायन्स किंवा अदानी किंवा असं वेगळं उत्तर देऊन याल तर HCL टेक्नॉलॉजीने हा जो क्रमांक आहे हा पटकवलेला आहे. मग या बाबतीत जर आपण बघितलं तर काही अजून कंपन्या सांगतो, जसं की इन्फोसिस जी आहे ती HCL नंतर 119व्या क्रमांकावर आहे. त्यानंतर जर बघितलं विप्रो कंपनी जी आहे ती 134व्या क्रमांकावर आहे. टॉपची कंपनी जी आहे ती ऍपल आहे, दुसऱ्या क्रमांकावर एक्सेंजर नावाची कंपनी आहे आणि तिसऱ्या क्रमांकावर मायक्रोसॉफ्ट नावाची कंपनी आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे या कंपन्या तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहे, आपले रँकिंग सुद्धा लक्षात ठेवायचे. त्यानंतर 13वा क्वेश्चन, न्यायालयातील न्यायाधीशांना लोकप्रिय मताच्या आधारे निवडण्याची परवानगी देणारा जगातील पहिला देश कोणता आहे? तर तो आहे मित्रांनो मेक्सिको. आता बघा, न्यायाधीश सुद्धा लोकांमार्फत निवडले जाणार आहे. ठीक आहे. आणि तो देश कोणता बनलेला आहे तर तो मेक्सिको बनलेला आहे. आता मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये हे सांगायचंय की हा निर्णय खरंच योग्य आहे की अयोग्य आहे. ठीक आहे. तुमचं मत व्यक्त करा की न्यायाधीश जर लोकांमार्फत निवडले जात असतील, जसं आमदार खासदार निवडले जातात, हे योग्य असेल की अयोग्य असेल हे फक्त तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये तुमचं मत मांडायचंय, जर इंटरेस्टेड असाल तर. ठीक आहे. फोर्स नाही. यानंतर पुढे जाऊया बघा, मेक्सिकोने हा निर्णय घेतलेला आहे. यानंतर पुढे जाऊया बघा, मेक्सिकोची राजधानी मेक्सिको सिटी, चलन आहे मेक्सिकन पेसो आणि अध्यक्ष आहे अँद्रेस मॅन्युअल लोपेज ओब्राडोर. यानंतर 14वा क्वेश्चन, ग्लोबल बायो इंडिया 2024 कुठे आयोजित करण्यात आला? तर ग्लोबल बायो इंडिया 2024 हा जो काही कार्यक्रम आहे हा नवी दिल्ली या ठिकाणी आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमामध्ये भारताचं जैव तंत्रज्ञान कसं आहे कसं नाही याबाबत प्रदर्शन जे आहे ते करण्यात आलं होतं. ठीक आहे. तर एवढंच लक्षात ठेवा, ग्लोबल बायो इंडिया 2024 नवी दिल्ली या ठिकाणी आयोजित करण्यात आला आणि हा कार्यक्रम भारतातील जैव तंत्रज्ञानाशी संबंधित आहे. ठीक आहे. यानंतर पुढे जाऊया, 15वा क्वेश्चन, इम्पॉर्टंट क्वेश्चन, 16व्या बहुपक्षीय सराव काकडू 2024 कुठे, काकडू 2024 कुठं आयोजन करण्यात आलं? तर बघा मित्रांनो, 16वा बहुपक्षीय सराव जो आहे नौदलाचा युद्ध सराव आहे काकडू, याचं आयोजन डार्विन ऑस्ट्रेलियामध्ये करण्यात आलेलं आहे आणि भारताने यामध्ये सहभाग घेतला. भारताचा अध्यक्ष किंवा नेतृत्व पद कोण भूषवत आहे, इथं नेतृत्व कोण करत आहे तर कॅप्टन अजय कंवर हे भारताचं नेतृत्व करत आहे. काकडू हा युद्ध सराव ऑस्ट्रेलियातील डार्विन या ठिकाणी होत आहे. आपण जर बघितलं 30 पेक्षा जास्त देश यामध्ये सहभाग घेत आहे आणि याची थीम आहे रिजनल कॉपरेशन थ्रू ट्रस्टेड अँड प्रूव्हन पार्टनरशिप, तर अशी याची थीम आहे. बघा मित्रांनो, टेस्ट क्वेश्चन तुमच्या समोर आहे. भारत सरकारने सप्टेंबर 2024 मध्ये कोणत्या ठिकाणाचं नाव बदलून श्री विजयपुरम असं केलं आहे? त्याचबरोबर बघा मित्रांनो, आपली कंबाईनची फाउंडेशन बॅच आहे, याची मी तुम्हाला सुरुवातीलाच इन्फॉर्मेशन दिली. त्यानंतर रेल्वे भरतीबाबत तिरंगा बॅच आहे, त्याचबरोबर BMC भरतीबाबत बॅच आहे, या लेटेस्ट बॅच आहे ते तुम्ही जॉईन करू शकता आणि माझ्या पाठीमागे दिसणाऱ्या नोट्स सुद्धा परचेस करू शकता. थांबूया मग इथं, भेटूया नेक्स्ट सेशन मध्ये. चलो बाय बाय एव्हरीवन, हॅव अ नाईस डे.